माझ्या पाठीमागे वाहत्या पाण्याने भरला दरवाजा आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा ठिकाणी पोचलो आहे ज्यावेळेला मुख्य गर्भात म्हणजे पाणी जिथे अडवलेलं आहे त्यावेळेस जास्त त्या ठिकाणी जास्त पाण्याचा साठा होईल आणि मग ते जास्त साठलेलं पाणी एका साईडहून एका बाजूने आपल्याला खाली उतरताना पाहायला भेटेल. आधी इथून जाऊया वरती आणि वरून वरचा टॉप गाठू, नंतर मग इथे जे रस्ता आहे त्याने रस्त्याने उतरू. नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराज मित्रांनो. तर मित्रांनो, कालच आपण मुंबईवरून गावी आलो आहेत उन्हाळी सुट्टीसाठी आणि आल्या मी सर्वप्रथम जे पहिलं काम कोणतं केलं असेल तर तो म्हणजे मागच्याच वेळी म्हणजे शिमग्याच्या वेळी म्हणजे मार्चमध्ये मी ज्यावेळेला गावी आलो होतो त्यावेळेला गावचं आई कुरंगादेवी मंदिर मी संपूर्ण एक्सप्लोर केलं होतं. मंदिराचा सुंदर परिसर, आजूबाजूला असलेल्या ऐतिहासिक अवशेष, त्याबरोबर मंदिराचा इतिहास, पुरण म्हणजे आपल्या गावाच्या नावाबद्दलचं मी तुम्हाला काही माहिती सांगितली होती आणि त्या व्हिडिओला एवढं तुम्ही प्रेम दिलं. मग त्याचे पुढचे भाग यावे त्यासाठी माझा हा धडपड होती आणि मी त्याचा दुसरा भाग म्हणजे आपल्या गावी नवीन बांधलेलं धरण. सो ते मी सर्वप्रथम ते पाहायला आलो आणि संपूर्ण धरण आजच्या व्हिडिओमधून आज आपण एक्सप्लोर केलं. त्याची सर्व माहिती आपल्याला तंतोतंत माहिती आजच्या व्हिडिओमधून आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. सो तसं मी सुरूच झालेलं आहे. मी घरातून काही शूट वगैरे केलं नाही. मी वाडीतून बाहेर पडलो, वरच्या वाडीतून, आणि मी असा वाडीतऱ्याकडे आलो आणि तिथून मग शूटला सुरुवात केली. बोललो निसर्गामध्ये शूट वगैरे करूया. घरामध्ये मी कधीही शूट करत नाही, मला करायलाच भेटत नाही, काही ना काही डिस्टर्बन्स असतंच. बोललो आज वाडीच्या बाहेर पडू, वरच्या वाडीतून, आणि मग वाडीतऱ्याच्या दिशेने पुढे येऊ, त्यावेळेला आपण शूट वगैरे करू. सो माझी मजा संपूर्ण निसर्ग आहे आणि आजूबाजूला फक्त आणि फक्त माझा आणि पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकता येईल आजच्या व्हिडिओमध्ये. सो फटाफट जाऊ आता धरणाच्या दिशेने. हे आपण आता धरणाच्या दिशेने चाललो आहे सर. मस्त असा वारा सुटलेला आहे, शांत असं वातावरण आहे इकडचं. खरं तर इकडे मी खूप वर्षानंतर येत आहे. मला यायचं होतं, मी आता आलो आणि गावावरून जेव्हा मी फर्स्ट पार्ट टाकला आई कुरंगादेवी मंदिर हे आपलं पूर्ण एक्सप्लोर केलं. मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि सर्व ऐतिहासिक जागा आपल्याला सांगितल्या. त्यानंतर मला सेकंड पार्ट बनवायचा होता. मग मी मुंबईला गेलो, त्यानंतर मला काही बनवता नाही आलं. तसं मी आता मेच्या सुट्टीसाठी आलो आहे गावी. तर बोललो त्या व्हिडिओनंतर एक सेकंड पार्ट असावा. तर मग कोणता असावा, तर मी बोललो एक सूर्यास्त होतानाचा एक व्हिडिओ असावा. पण नंतर आज मळव आहे त्यामुळे बोललो तो काय आता सूर्य पाहायला भेटणार नाही मावळताना. तर म्हटलं आपण आता आपल्या गावी बांधलेल्या धरणावरती येऊया आणि इकडं संपूर्ण धरण एक्सप्लोर करावं. सो मी आलो. चला आता काही अंतर दूरच धरण आहे, तर मग आपण धरणावरती जाऊया. आता हे आपण आता पोहोचलो धरणाच्या पायथ्याशी. आता इथे हा रस्ता जातो वरती गाडी असेल तर आपण गाडीने जाऊ शकतो, चालत पण जाऊ शकतो. हा वरती आपल्याला घेऊन जाईल टॉपवरती आणि इथून एक आहे तिथे आपण येताना उतरू. जाते वेळी आपण ह्या रस्त्याचा वापर करू आणि वरचा माथा गाठू. चला इकडे एक रस्ता आहे, इथून जाऊया. बरेचसे पब्लिक आता आपल्याला इथं धरणावरती पाहायला भेटत आहे. म्हणजे फिरण्यासाठी म्हणजे धरण पाहण्यासाठी खूप लोक आलेले आहेत. प्रत्येक संध्याकाळचा स्पॉट असावा यांचा. जे सगळे चाकरमानी मित्रमंडळी इकडे धरणावरती आपला वेळ घालवण्यासाठी येत आहेत. म्हणजे आता आमच्या गावचं हे पर्यटनस्थळ बनलं इथलं स्थानिकांसाठी, म्हणजे वेळ घालवण्यासाठी संपूर्ण इकडे परिवारासोबत इकडे येत आहेत. काही लोक करवंद वगैरे काढत होती पाठीमागे, काही लोक धरणावरती संपूर्ण धरण पाहत आहेत. छान वाटतंय.
एकदम शांत परिसर आहे. फक्त आणि फक्त पक्ष्यांचा आवाज येतो, एकदम क्लिअर आवाज येतो आहे. आपण जाऊ तर वरती आणि मग वरून संपूर्ण ते धरण पाहू. इकडून थोडंसं खाली उतरू, पाण्यात वगैरे जाऊ, पाणीचा आनंद घेऊ, सर्व निसर्गाचा आनंद घेऊ. आणि नंतर मग त्या भागावरून आपण खाली उतरू आणि मग पाठीमागे आपण परतीचा प्रवास सुरू करू. दम लागतोय. घरी होतो ना, पूर्ण पाय वगैरे जाम झाले होते, सूज वगैरे पकडली होती. बोललो आज जाऊया कुठेतरी फिरायला. म्हटलं धरणाचं सर्वात धरण पाण्यात जाऊ, हा पर्याय मला आवडला. आणि मग मी धरण पाण्यासाठी आलो. एकटाच निघालो चालत. आपण या रस्त्याचा वापर करत इथपर्यंत पोचलो. इथून हा स्पॉट दिसतो आपल्याला पाहायला. आणि इथे ना शिड्या ठेवल्या, त्या शिड्यांचा वापर करत आपल्याला वरती जायचं आहे. पण इथून एवढं सुंदर दिसतं आहे. आपण पोचलो टॉपच्या भागावरती. खालून दिसणार परिसर आहे आणि या साईडला इकडे पाणी वगैरे साचलेलं दिसतं आहे आपल्याला. यावर्षी थोडं पाण्याची पातळी थोडी कमी आहे, पुढच्या वर्षी अजून थोडी याच्यामध्ये वाढ होईल. आपण आता या दिशेने पुढे जाऊ. तिकडून जे गॅप ठेवला आहे पाणी बाहेर पडायला, पावसाळ्याच्या वेळी जे जास्त पाणी असेल तर तिकडून बाहेर पडण्यासाठी जागा ठेवली आहे, ती आपण पाहू. नंतर मग इकडचा थोडा परिसर पाहू आणि मग आपण परतीचा प्रवास करू. मग आता आपण थोडं पुढं जाऊ या दिशेने आणि संपूर्ण धरण आपण एक्सप्लोर करू. काहीशी पब्लिक आहे, काहीशी चाकरमाळ, काहीशी पब्लिक आहे. ते आता खाली इकडे उतरलेले आहेत, बरेचसे लोक उतरत आहेत. अजून काही थोडीशी लोक वरती आहेत. आपण आता इकडनं संपूर्ण सिनेमॅटिक शूट्स वगैरे घेऊया. त्यावेळेला मुख्य गर्भात म्हणजे पाणी जिथे अडवलेलं आहे त्यावेळेस जास्त त्या ठिकाणी जास्त पाण्याचा साठा होईल आणि मग ते जास्त साठलेलं पाणी एका साईडहून एका बाजूने आपल्याला खाली उतरताना पाहायला भेटेल. भेटून श्वास हे पण आता खाली उतरत आहे. ज्या पायरी मार्ग दाखवला त्या पायरी मार्गाचा वापर करतो मी खाली उतरतोय. छान आताही पाणी येत आहे बघा. म्हणजे पोट गर्भामध्ये एक पाईपलाईन टाकले, तिथून हे नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेलं आहे. आपण ना थोडं जवळून जाऊ. माझ्या पाठीमागे आपल्याला पाणी वाहताना दिसत आहे. मित्रांनो, हा आपल्या धरणाला पाझर तलावाला एक दरवाजा दिला आहे, जेणेकरून या दरवाजाच्या माध्यमातून आपल्याला पोटगर्भातील पाणी हे वर्षानुवर्ष आपल्या नदीपात्रात वाहताना पाहायला मिळेल. मित्रांनो, या पाठीमागे एक आपल्याला एक्स्ट्रा असं पाईपलाईन म्हणता येईल किंवा एक जागा ठेवलेली आहे. तिच्यातून ज्यावेळेला मुख्य गर्भामध्ये ज्यावेळेला पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात होईल, पाण्याची पातळी वाढली जाईल, त्यावेळेस ते एक्स्ट्रा वाढलेलं पाणी, जादा पाणी हे एका दुसऱ्या मार्गाने खाली नदीपात्रात सोडता यावं यासाठी आपल्याला इथे हे वेगळं बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता हे कोरडं पडलं आहे कारण पाण्याची पातळी आपण धरणामध्ये पाहिली ती खूप कमी प्रमाणात पातळी आपल्याला पाहायला मिळते. पण जी पातळीमध्ये आहे त्या छोट्या पातळीमध्ये म्हणजे पूर्णपणे खाली उतरलेल्या पातळीचं पाणी ते अशा दरवाज्यातून खाली सोडण्यात आलं आहे, नदीपात्रात सोडलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता हे धरण आपलं एक्सप्लोर केलं. आपण आता परतीचा प्रवास करूया कारण आता वाजलेले आहेत 6:15. मी इकडे आलो होतो 5:30ला आणि म्हणजे अर्धा तासामध्ये संपूर्ण धरण आपलं एक्सप्लोर झालं. पुढेही जाता आलं असतं धरणाच्या त्या बाजूने एका साईडून, तिकडेही जाता आलं असतं, पण पुढे गेल्यानंतर मग खूप अंधार पडेल.
त्यामुळे मी पुढे नाही गेलो, मागे फिरतलो. आता आपलं धरण बऱ्यापैकी बघून चाललं आहे. आपण परतीचा प्रवास करू, गडच्या दिशेने जाऊ. चला, आपण आता आपल्या गावचं पाझर तलाव संपूर्ण एक्सप्लोर केलं. कुठून पाण्याची सुरुवात होते, कुठे पाण्याचा साठा होतो आणि कुठून पाण्याचा एक्स्ट्रा झालेला साठा अशा प्रकारे बाहेर पाडला जातो, नदीपात्रात सोडला जातो, ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमधून आज आपण कवर केलं. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कॉमेंट्स करून सांगा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी भावेश आपली आता रजा घेतो.